बेकायदेशीर होर्डिंगचा आका कोण? हा होर्डिंग दिसतोय, या होर्डिंगची साईज अतिशय 40 बाय 20 साईज आहे आणि हा बेकायदेशीर असल्याचा तक्रारी अर्ज पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेवक यांनी एक तक्रारी अर्ज दिला. तक्रारी अर्ज दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी अक्षरशः माजी नगरसेवकाच्या तक्रारी अर्जावरती 120 दिवस उलटून गेले तरी त्यावरती कारवाई केली नाही. कोर्टाने अगोदर 13/3/2025 रोजी एक स्टे दिला. नंतर त्याच्यामध्ये दिसतंय स्पष्ट, ऑर्डर बिलो स्टेटस को एक्सटेन्शन ॲप्लिकेशन एक्झिबिट 34 प्रेझेंट ॲप्लिकेशन एक्सटेन्शन ऑफ द स्टेटस को ऑर्डर, जी मागं त्यांना स्टे ऑर्डर दिली होती त्या स्टे ऑर्डरवरती यांनी स्टेटस को मिळवण्यासाठी एक्सटेन्शन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. ह्यामध्ये आपण पाहू इच्छिता 15/7/2025 रोजी ऑर्डर झालेली आहे आणि ॲप्लिकेशन फॉर एक्सटेन्शन फॉर स्टेटस को इज रिजेक्टेड. तुम्ही पाहत असाल समोर त्या अर्जामध्ये असं एक नमूद केलंय की अगदी ह्या आस्थापनापासून तर समोरचं जे एरोड्रॉम दिसतोय 9 BRD एअर स्पेस स्टेशन, पुणे महानगरपालिका आणि राज्यातल्या अनेक महानगरपालिका जे गोरगरीब नागरिक ज्या स्वतःच्या घरामध्ये राहत आहेत त्यावरती अनधिकृत असल्यामुळे कारवाई करतायत. मात्र ज्या ठिकाणी असलेल्या जे बेकायदेशीर होर्डिंग आहे त्यावरती कारवाई होत नाही. नेमका त्याचा आका कोण? नमस्कार, आज आम्ही पुणे शहरातील वडगावशिरी या ठिकाणी आलेलो आहोत आणि याच ठिकाणी असलेले एका अनधिकृत व बेकायदेशीर होर्डिंगबाबत आज आपण एक बातमी करतोय. पुण्यामध्ये अनेक बातम्या आपण पाहिलेल्या असतील की ज्यामध्ये अनधिकृत व्यावसायिकांवरती, अनधिकृत आस्थापनांवरती कारवाई होत असते. मात्र पुण्यातील या वडगावशिरी या ठिकाणी असलेल्या एका होर्डिंगवरती कारवाई होत नाही. ह्याचं नेमकं काय कारण आहे हे खूप भयंकर होत चाललंय. तुम्हाला आज मी दाखवू इच्छितो. आज आपल्या मागे हा होर्डिंग दिसतोय. या होर्डिंगची साईज अतिशय 40 बाय 20 साईज आहे आणि हा बेकायदेशीर असल्याचा तक्रारी अर्ज पुणे महानगरपालिकेच्या एका नगरसेवकाने दिला. त्यानंतर यामध्ये तारेवरची कसरत म्हणजे एक भयंकर प्रकार असा आहे की यामध्ये तारकांचा खूप मोठा गोंधळ आहे. अगोदर इथे अनधिकृत एक आस्थापना सुरू केला होता. त्या ठिकाणी हा आस्थापना पुणे महानगरपालिकेच्या वतीने काही काळानंतर, काही महिन्यानंतर पाडण्यात आला. त्याच नंतर त्या ठिकाणी हा बेकायदेशीर होर्डिंग आपल्या मागे आपण पाहत असाल, हा बेकायदेशीर होर्डिंग ह्या जागा मालकाने किंवा इतर व्यक्तींनी हा सुरू केला आणि लावला. यावरती पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेवक यांनी एक तक्रारी अर्ज दिला. तक्रारी अर्ज दिल्यानंतर ह्यामधील अधिकाऱ्यांनी अक्षरशः माजी नगरसेवकाच्या तक्रारी अर्जावरती 120 दिवस उलटून गेले तरी त्यावरती कारवाई केली नाही. याचमध्ये एक गमतीचा भाग असा की ह्या जागेवरती असलेल्या मूळ मालकांचं असं आहे म्हणणं की सदर जागेला कोर्टाने स्टे दिलाय. मात्र मी तुम्हाला जागा प्रकरण दाखवू इच्छितो. ह्यामध्ये मला तुम्हाला एक दाखवायचं आहे. हे तुम्ही कागद पाहत असाल की ह्यामध्ये एक गमतीचा भाग असा आहे की हे सगळं कागद आहेत. ह्यामध्ये त्यांना कोर्टाने अगोदर 13/3/2025 रोजी एक स्टे दिला होता. मात्र याला जवळपास 9 महिने होऊन गेलेत. यानंतर त्यांनी परत बेल ॲप्लिकेशन टाकलं. बेल ॲप्लिकेशन अर्ज त्यांनी साधारणपणे 15 तारखेलाच्या सुमारास 15/7/2025 रोजी टाकली होती. हे अर्ज केल्यानंतर त्याच्यामध्ये दिसतंय स्पष्ट, ऑर्डर बिलो स्टेटस को एक्सटेन्शन ॲप्लिकेशन एक्झिबिट 34 प्रेझेंट ॲप्लिकेशन एक्सटेन्शन ऑफ द स्टेटस को ऑर्डर, जी मागं त्यांना जी स्टे ऑर्डर दिली होती त्या स्टे ऑर्डरवरती ह्यांनी स्टेटस को मिळवण्यासाठी, एक्सटेन्शन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. ह्यामध्ये आपण पाहू इच्छिता 15/7/2025 रोजी ऑर्डर झालेली आहे आणि ॲप्लिकेशन फॉर एक्सटेन्शन फॉर स्टेटस को इज रिजेक्टेड असा कोर्टाचा स्पष्ट ऑर्डर झालेला आहे. ह्यामध्ये एक गमतीचा भाग असा की हे झाल्यानंतर प्रकरण इथंच थांबलेलं नाही. ह्यापुढे माजी नगरसेवकांनी जे अर्ज दिला होता त्या अर्जावरती कारवाई झाली नाही. कारवाई न झाल्यामुळे या ठिकाणी असलेल्या परवाना निरीक्षक यांची बदली करण्यात आली आणि त्याच्या जागेवरती नवीन अधिकारी देखील नेमणूक करण्यात आली. मात्र यामध्ये कुठलाही कार्य व कुठलाही तोडगा निघालेला नाही. तुम्ही पाहत असाल समोर त्या अर्जामध्ये असं एक नमूद केलंय की अगदी ह्या आस्थापनापासून तर समोरचं जे एरोड्रॉम दिसतोय 9 BRD एअर स्पेस स्टेशन, यामध्ये
मोठमोठ्याल्या डिफेन्सचे एक एअरप्लेन आणि डिफेन्सचे मोठमोठ्याले विमानं ह्या ठिकाणी लँड होतात. पुणे महानगरपालिका आणि राज्यातल्या अनेक महानगरपालिका जे गोरगरीब नागरिक ज्या स्वतःच्या घरामध्ये राहत आहेत त्यावरती अनधिकृत असल्यामुळे कारवाई करतायत. मात्र ज्या ठिकाणी असलेल्या जे बेकायदेशीर होल्डिंग आहे त्यावरती कारवाई होत नाही. नेमका त्याचा आका कोण हा देखील मोठा प्रश्न आज आपल्यापर्यंत उद्भवलेला आहे. अक्षरशः पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी तक्रारी अर्ज देऊन सुद्धा कारवाई होत नाही. नेमकं काय ह्याच्या मागे कारण असू शकतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. ह्यामध्ये एक गमतीचा भाग असा की मी तुम्हाला दाखवू इच्छितो की यामध्ये तक्रारी अर्ज त्या नगरसेवकाने दिलेला होता. तक्रारी अर्ज साधारणपणे आपण पाहत असाल 5/8/2025 रोजी दिलेला आहे आणि अर्ज दिल्यानंतर सदर सगळं बेकायदेशीर होर्डिंग असल्याचं त्यांनी स्पष्ट नमूद केले. हे झाल्यानंतर त्यांना महापालिका सहाय्यक आयुक्त नगर रोड क्षेत्रीय कार्यालय यांच्या वतीने 28/11/2025 रोजी एक पत्र झालेलं आहे. त्यामध्ये स्पष्ट नमूद आहे की बोरा गलांडे असोसिएट्स यांना यांच्या असलेल्या आस्थापना सर्वे नंबर 46 मौजे वडगाव श्री हवेली या ठिकाणी असले 40/20चे जाहिरात फलक होर्डिंग उभे केले असून सदर बेकायदेशीर आहे आणि हे स्ट्रक्चर काढून घेण्यात यावे. तक्रार असल्याचा अर्ज प्राप्त झाला आहे. याच पलीकडे तरी वरील नमूद पत्र जाहिरात फलक होर्डिंग तात्काळ काढून घेण्यात यावे. मात्र एक तुम्हाला मला सांगायचं आहे की ह्या पत्राला 28/11/2025 आणि आज 8/12/2025 सुरू आहे. आज जवळपास 11 दिवस उलटून गेलेले आहेत. मात्र त्यावरती कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ह्या पलीकडे एक मला अजून एक गमतीचा भाग तुम्हाला दाखवायचा आहे की त्यामध्ये हे झाल्यानंतर शासनाचा परिपत्रक आहे, राज्य शासनाचा एक परिपत्रक आहे. त्यामध्ये शासकीय कार्यालयामध्ये प्राप्त निवेदनांवर 12 आठवड्यांमध्ये कारवाई करण्याबाबत असा शासन निर्णय आहे. याचा अर्थ की लवकरात लवकर यावरती कारवाई करण्यात यावी. 12 आठवड्यात अत्यंत उत्तर व शासकीय कारवाई करण्यात यावी व त्यावरती निवेदनावरती सगळी चौकशी करण्यात यावी. हे अर्ज हेच परिपत्रक एक मला अजून एक भाग तुम्हाला दाखवायचं आहे. थोडं जवळ या. एक मला महत्त्वाचा तुम्हाला भाग दाखवायचा आहे. ह्याच अर्जामध्ये असलेली मागची बाजू ही जयंत कुमार भाटिया मुख्य सचिव, राज्याचे मुख्य सचिव होते 2013 साली. यांनी हे परिपत्रक काढलं आणि ह्यामध्ये स्पष्ट सर्व आस्थापनांना दिलेलं आहे. त्यामध्ये आयुक्त पुणे महानगरपालिका यांनी देखील हा अर्ज दिलेला आहे. मला आमच्या मीडियाला हाच एक प्रश्न पडला आहे की ज्यावेळेस नगरसेवक म्हणजेच हा पुणे महानगरपालिकेचा एक काना आहे, ह्या वलीकडे माध्यमांनी देखील या बातमीची प्रसार केला होता. आज आम्ही देखील प्रसार करतोय. ह्यावरती आज मला एक प्रश्न असा पडला आहे की ह्या बेकायदेशीर होर्डिंगचा आका कोण. आज आम्ही पहिली बातमी करतोय. लवकरच या विषयावरती आणखीन सखोल बातमी करणार आणि ह्यामध्ये असलेल्या सर्व आकांची नावं आम्ही जाहीर करणार. मी होतो मुजम्मिल शेख, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.